आजच्या काळातील लग्न म्हणजे एक इव्हेंटचा बाजार झाला की काय असं आता समजायला पर्याय राहिला नाही. मित्रांनो, पूर्वीच्या काळातील लग्न म्हणजे आपुलकीने आपल्या घरी पाहुणे येत होते. त्या पाहुण्याची प्रत्येकजण आपुलकीने विचारपूस करत होते. लग्नामध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता आणि प्रत्येक पाहुणा हा आपल्या घरातील पाहुणा असून त्याची योग्य प्रकारे मानसन्मान त्याला मिळत होता. आणि मित्रांनो, हे लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं एक मिलन राहत होतं. यामध्ये दोन वेगवेगळे कुटुंब त्या लग्नामुळं एकत्र येत होते आणि एक विवाह संस्कार या लग्नाला पूर्वी स्वरूप होते. मित्रांनो, आज बघता आपण की आजचे विवाह सोहळे हे डेस्टिनेशन वेडिंग या स्टाईलमध्ये होत आहेत. यामध्ये मित्रांनो, आपल्या गावापासून भरपूर दूर एखाद्या वेडिंग डेस्टिनेशनच्या ठिकाणी विवाह सोहळे आयोजित करण्यात येतात. आणि मित्रांनो, त्यामध्ये अगोदरचे लग्न जे होते मित्रांनो, तर त्या लग्नामध्ये जे मॅनेजमेंट होतं, व्यवस्थापन, ते त्या वधूची आई म्हणजे वरमाय करत होती मित्रांनो. परंतु आताच्या लग्न पद्धतीमध्ये या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये त्या लग्नाचं मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजर करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर याचं ते मार्गदर्शन करतात. मित्रांनो, लग्नामध्ये DJ आणि डान्स यावर भरपूर फोकस देण्यात येत असून आपुलकीने विचारपूस आणि आपले आपुलकीचा दुरावा थोडा कमी झालेला आहे. आणि मित्रांनो, काही ठिकाणी लग्नामध्ये लोक वेळेवर येतात आणि वेळेवर आल्याबरोबर कुठं भेट न घेता काही न करता एकदम लवकरच लग्न झाल्याबरोबर निघून जातात. तर मित्रांनो, लग्न हे अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपले सगळे पाहुणे एकत्र येतात, यावेळेस भेटीगाठी होतात. तर मित्रांनो, प्रत्येकाजवळ वेळ कमी असल्यामुळे या नवीन आपल्या प्रचलित पद्धतीमुळे आणि या नवीन ग्लोबलायझेशनमुळे आज आपुलकी थोडी कमी झालेली दिसते. आणि मित्रांनो, लग्न जर करायचे तुम्ही लग्न जरूर चांगले करा, परंतु ज्या ठिकाणी आपले पाहुणे आहेत त्या पाहुण्याला पाहुण्यासारखाच आदर द्या. त्यामध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव करू नका. आमचा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आम्हाला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.